माणसाचं मन एकदा का कठोर झालं ना, की मग काही गोष्टी परत पूर्वीसारख्या होतच नाही. कारण कठोरपणा हा अचानक येत नाही. तो येतो अनेक वेळा दुखावल्यावर, अनेकदा मन गिळून शांत राहिल्यावर आणि शेवटी स्वतःलाच सांभाळण्याची वेळ आली की. कठोर मन वाईट नसतेच मुळी. ते फक्त थकलेलं असतं. मन कठोर झालं की माणूस वाईट होत नाही. तो फक्त शांत होतो. कुणाकडे अपेक्षा ठेवत नाही, कुणाच्या शब्दांना जास्त मनावर घेत नाही आणि कुणासाठी स्वतःला वाकवतही नाही. मन कठोर होतं ते वाईट होण्यासाठी नाही, तर स्वतःला जपण्यासाठी. एक एक करून धक्के बसतात. आपलं बोलणं गैरसमजलं जातं आणि माणसाला शेवटचा घाव तर जवळच्याकडूनच मिळतो. तेव्हाच मन हळूहळू कठोर होऊ लागतं. आयुष्य असं शिकवतं की कोणीही कायमचं आपलं नसतं. सगळे त्यांच्या सोयीनुसार वागत असतात आणि प्रत्येक वेळेस मन तुटलं की परत उभं राहायचं हे फक्त स्वतःलाच असतं. आयुष्याने दिलेले धडे मनात खोलवर बसलेले असतात आणि अशा मनाला नात्याची भूक नसतेच मुळी. फक्त शांततेची, एकांताची गरज असते. आणि मन कठोर होतं तेव्हा माणूस वाईट बनत नाही, तो फक्त स्वतःची किंमत ओळखायला शिकतो. बरोबर ना?